नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आजची जर्नी आहे ठाणे टू पुणे वाया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. तर मग चला आमच्या बरोबर पुण्यापर्यंत. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि हा ट्रक बघा माझ्या साईडला जो आहे तो पुन्हा आत दाबायचा प्रयत्न करतोय, कारण इकडे काही शाणे उभे आहेत लिफ्टसाठी. वा, एक्सप्रेस हायवेच्या स्टार्टला लिफ्टसाठी उभं राहण्यासाठी काय परमिशन आहे का? सो गाईज, एनी विच वेज आम्ही निघालेलो आहोत पुण्याला. आणि आम्ही एकदा दुपारी ट्रॅव्हल केलं तेव्हा ट्रॅफिक लागला, सकाळी गेलो तेव्हा ट्रॅफिक लागला. आज सकाळपासून घाट मॉनिटर करतोय तर ट्रॅफिक नाही आहे, पण अख्ख्या सिटीभर ट्रॅफिक लागला आम्हाला. अख्ख्या सिटीभर ट्रॅफिक लागला आणि आता निघतोय आम्ही. मग बघूया पुढे घाटात काय ट्रॅफिक लागतोय नाही लागतोय. So let's see. सटकन विदाउट एनी इंडिकेशन हा ट्रक मध्ये आला. नेमकं तो ऑन करायच्या वेळेला झालं ते, आणि आता या लेनला तो स्लो झालाय. इतके ऍक्सिडेंट्स होत आहेत आता सध्या. आता एक रिसेंट सुद्धा आपल्याला माहिती झालेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा पब्लिक नाही ती नाहीच ऐकायला तयार आहे. एकेकाळी ना एक्सप्रेस हायवेवरनं सगळ्यात बेस्ट लेन डिसिप्लिन फॉलो व्हायची. हे मी साधारणपणे 2015-16च्या थोडं त्या आसपासचं सांगतोय. पण आता इथे तर इतकं बेशिस्त लेन कटिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे मी 2010 या रोडवर ॲक्च्युली गाडी चालवायला सुरुवात केली, तर तेव्हा एकदम मस्त होतं. सगळे ट्रक्स वगैरे त्यावेळेला मस्त त्या लेफ्ट लेनमधनंच राहायचे आणि सगळ्या गाड्या इकडनं जायच्या. पण आता कोणी कुठेही जातंय. सो बेसिकली झालंय असं की एक्सप्रेस हायवेवर लोड वाढत चाललेला आहे आता हळूहळू. आणि ठीक आहे, आता लेट झालंय, बट मिसिंग लिंक होपफुली 1 मेपासून सुरू होईल. आणि आय होप वी माइट सी समथिंग गुड. तिकडे मिसिंग लिंक झालं म्हणजे मे बी पुण्या साईडला जे लोक जात आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे. बट माझ्यामध्ये जे खंडाळ्याला जात आहेत किंवा जे लोणावळ्याला जात आहेत, आय डोंट थिंक सो त्यांच्यासाठी तो मिसिंग लिंक काही कामाचा आहे. त्यांना ऑलमोस्ट त्या घाटातच अडकत जायचं आहे, त्या ट्रॅफिकमधनंच अडकत जायचं आहे. त्यामुळे कुठेतरी नुसतं मिसिंग लिंक करून आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असं होत नाही. बाकीच्या लोकांना हे प्रॉब्लेम्स राहणारच आहेत. आणि त्यामुळे आत्ता सांगतो, तेव्हाही सांगत होतो, माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं की हेवी लोड पाठवा. आम्ही हे म्हणत नाही की हेवी लोड बंदच करा, जायचं आहे हे ते नाही, बट एका लिमिटपर्यंत या घाटात इतके ट्रक राहणार असं काहीतरी करा की ते ट्रक जोपर्यंत दुसरा टोल सोडत नाहीत किंवा तो पर्टिक्युलर घाट रिजन क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढचा लोड आम्ही सोडणार नाही. तर आता भाताणचा टनेल येतोय. आता गंमत बघा, या ट्रकला आयडियली लेफ्टमध्ये राहायला पाहिजे. हा मिडल लेन अडवतोय, ओव्हरटेक नाही करत आहे या लेफ्ट साईडला. अशा वेळेला होतं, मग लेन कटिंग सुरू होते. आणि आज म्हणजे मी आता सांगतो ना, आठवड्याभर आम्ही हा घाट परत मॉनिटर केला आहे. आठवड्याभर ब्लू होता ॲट एनी गिवन टाईम, मध्ये मध्ये कधीतरी रेड पॅचेस होते. फ्रायडे सकाळ तशी झाली, बराच वेळ हा घाट लालच होता. आता दुपारनंतर थोडं क्लिअर झालं आहे, बट हे असं वाटतं प्लॅन केलेलं आहे की फ्रायडे सॅटर्डे संडे म्हटलं की ब्लॉक करा. का तुम्हाला हेवी लोडवर कंट्रोल ठेवता येत नाही? तर बेसिकली आता जस्ट भाताणचा टनेल सोडून आम्ही बाहेर आलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टनेलमध्ये आत गेल्यानंतर काही करू नका, पण टनेल संबंध बाहेरच पडणार आहोत आपण. टनेलच्या आतमध्ये कोणी राहायला जात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचे पार्किंग लाईट चालू असतील, जर टनेलच्या आत गेल्यानंतर जर मागच्या गाडीला तुम्हाला सूचित करत असेल की बाबा पार्किंग लाईट चालू आहे म्हणजे पुढे गाडी आहे, तर तसं असताना त्याच लेनमध्ये राहा. लेन कटिंग करू नका. कारण पार्किंग लाईट म्हणजे काय की दोन्ही लाईट ब्लिंक होतात. जरी तुम्ही राईट लेफ्ट इंडिकेटर वर खाली केलात
तरी त्याचा कोणालाही काही फरक पडत नाही, कोणाला दिसत नाही. आणि ऑब्वियसली टनेलमध्ये गाडी स्लो झालीच पाहिजे, आणि स्पेशली जर तुम्ही सकाळचे चालवतात, कारण एकदम लख्ख सूर्यप्रकाशातून तुम्ही अंधारात जातात एकदम. काही ठिकाणी लाईट्स असतात, बट जसं या भातांमध्ये मध्ये सेंटरला आल्यानंतर एकदम डार्क होऊन जातं. तर प्लीज गाडीवर कंट्रोल ठेवा. टनेलच्या आतमध्ये कोणीही राहायला जात नाही, सगळे ऑब्वियसली टनेलच्या बाहेर पडणार आहेत, तर तुम्ही पण थोडासा सबर ठेवा. कधी कधी वाटतं असं बोलायची गरज आहे का, बट लोक वागतातच तशी. टनेल बघितल्यावर त्यांना काय होतं माहीत नाही, त्यांना लगेच बाहेर पडायचं असतं. मगाशी मी म्हणत होतो ना, हे बघा एक्स्ट्रीम लेफ्टमध्ये हेवी लोड आहे, इकडे सेकंड लेनमध्येही हेवी लोड आहे, आणि आता ती पुढे दिसणार आहे, पण ती पुढे बस त्या राईट लेनमध्ये आली आहे. मगाशी मी कॅमेरा बंद केला आणि लेन कटिंग जाते बघा, ती गाडी चालली लेफ्टला. हे बघा हे असं होतं लेन कटिंग. हे बघा आता सगळ्या लेनमध्ये हेवी लोड ठेवलेलं आहे. तर बघा कन्फ्यूज होतोय. मला एक सांगा ना, घाई कसली आहे ते बघा. आता फक्त बघा कसे कटाक तो आता तो ट्रक आला. हा बघा वन टू, आणि आमच्या लेनमध्ये तिसरी बस. मागे लगेच ट्रॅफिक होतो, आणि आता हे ट्रक अजून घाट वाट लावायच्या आधी आम्हाला तो घाट सोडायचा आहे. आय होप सो तुम्हाला पुढचं दिसत असेल. सगळीकडे लोड, सगळीकडे लोड. ते कॅमेरे आहेत ना, कॅमेरे ते हेवी लोड ट्रॅक करायलाही करा, तुम्ही यूज करा. इकडे ना घुसताना फक्त एक लेन तुम्ही तुमच्या आधी ऑलरेडी डिसाईड करून ठेवा मला कुठे जायचं आहे. शेवटच्या घटकेला गाड्या इकडे तिकडे बघू नका. तर आता फायनली आम्ही आलेलो आहोत भोरघाटामध्ये, आणि आमचा आता पहिला पॅच दिसत आहे तुम्हाला, जिथे आम्ही 15 ऑगस्टला अडकलेलो तो आता क्रॉस करत आहोत. आणि त्याच्यानंतर मग पुढचा पॅच पण तसाच आहे, बट आज बऱ्यापैकी घाट रिकामा आहे. तुमच्या आधी मला जायचं आहे बाहेर, तुम्ही घाट येवायच्या आधी मला बाहेर. हां ह्याला बघा काही घाईत नाही आहे लाईफमध्ये, तर मग आज चालले. हे काय मध्ये हा ट्रक रांगतोय, हा बघा मस्त रांगत चाललाय. आपण याच्याबरोबर चालत तरी गेलो नाही, या ट्रक बरोबर तरी आपण पहिले पोचू. पूर्वी एकेकाळीनं या रोडवरनं जायला मजा यायची नाही, ट्रॅफिक तेव्हाही होता, बट इट वॉज फन. त्यावेळी ट्रक असे मस्त एका साईडला असायचे. आता त्या लोकांनी ठरवलंच आहे, आम्ही कुठूनच तुम्हाला जाऊ देणार नाही पुढे. आम्ही स्वतःही नाही जाणार आणि तुम्हालाही नाही जाऊ देणार. येस, आता आपण आलेलो आहोत त्या पॅचला, आमचा सर्वांचा लाडका पॅच. साहेबांनी मस्तपैकी लेफ्ट राईटची लेन दाबून ठेवली. यार लेनमध्ये ट्रक, तिकडे ट्रक, आणि आम्ही कसं जायचं. हे जर सगळे एका लाईन मध्ये राहिले तर किती छान. स्लो चाललं, अशीच टू व्हीलर अशीच भयंकर चालणं शिकले. आता गुगल प्रमाणे हा सगळा रस्ता ब्लू आहे, पण तो कसा काय ब्लू आहे मला माहित नाही. 1 ट्रक, 2 ट्रक, 3 ट्रक. तर फायनली आम्ही आमचा घाट पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. खालापूर टोलला न थांबण्याचे काही फायदे असे असतात की तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागत नाही. आता जर आम्ही खालापूरला थांबलो असतो तर पॉसिबली आता ऑर्डर पण दिली नसती आम्ही, किंवा काय घेऊ करत बसलो असतो. ॲक्च्युली तुमचा तासभर तिकडे जातो ना, तेवढं तासभर तुम्ही असं ट्रॅफिक क्लिअर करतात, आणि त्या तासाभरात ना हे जे ट्रक्स तिकडे फुटबॉलला थांबत नाहीत ना, ते घाट जाम करून टाकतात सगळं.
आत्ताही आम्ही बघितलं एका ठिकाणी तर मस्त मधल्या लेनमधनं 2 हेवी लोड चाललेले आणि लेफ्ट लेन पूर्ण रिकामी होती. म्हणजे मी समजू शकतो की जर तुम्ही समजा तिकडनं ओव्हरटेक करत असाल तिथं डिफरंट स्टोरी, बट अख्खी लेन रिकामी आहे तर तुम्ही मधल्या लेन अडून चाललेला आहात. हे बघा, घाट नाही काही नाही, सगळ्या लेनमध्ये परत ट्रक्स. आम्ही आता आलेलो आहोत, तो आहे कामशेतचा बोगदा. पूर्ण ट्रक्सने हा पूर्णपणे त्यांनी हा मुद्दा ब्लॉक करून ठेवलेला. आय डोंट नो वाय. आणि जर तुम्ही ओव्हरटेकिंग लेनला येतं तर ॲटलिस्ट एवढं तरी तुमच्या इंजिनमध्ये पॉवर ठेवा की गाडी ओव्हरटेक करता आली पाहिजे. हा जो पहिला पुढे ट्रक चालला आहे ना, ह्यानी ही एक्स्ट्रीम राईटला नुगात ब्लॉक करून ठेवलेली. आय डोंट नो वाय. आणि आता हा साईडला गेलाय. तर आता आम्ही जस्ट कामशेतच्या टनेलमध्ये शिरल्या फुल ब्लॅकआउट लाईट गेले, बट लगेच एक 5-10 सेकंदात लाईट आले. आय डोंट नो बॅकअप सुरू झाला की बॅकअप बंद होऊन ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी आली. बट आत्तापर्यंत असं कधीही झालं नाही आहे इतक्या वर्षात की आम्ही टनेलमध्ये आहोत आणि अचानक लाईट बंद झालेली आहे. तर ते थोडंसं ना असं घाबरण्यासारखं झालं एकदम. आणि त्यामुळे लगेच पण पब्लिकने फटाफट सगळ्यांनी आपल्या गाडीचा स्पीड कंट्रोल केला. दॅट वॉज द बेस्ट थिंग. सगळ्यांनी लगेच आपले हेडलाईट्स ऑन केले, सगळीकडे पार्किंग लाईट्स झाले आणि गाड्या सगळ्या स्लो होत्या. तर मित्रांनो, मुंबई टू पुणे जर्नी आमची इतकीच होती आणि या वेळेला मजा आली ट्रॅव्हल करायला ॲज कम्पेअर टू द पास्ट एक्सपिरियन्सेस. काही ठिकाणी ट्रॅफिक लागलं, बट दॅट इज एक्सपेक्टेड. आणि एवढा आम्हीही समजतो की घाटात थोडाफार ट्रॅफिक लागू शकतो. बट जर तुम्ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितला असेल तर तुम्हाला नक्की कळेल की ज्या ठिकाणी प्रत्येक लेनमध्ये हेवी लोड आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक झालेलाच आहे. आणि याच गोष्टीवर आता नियंत्रण आणायचं आहे जर तुम्हाला पुढचे मोठे हेवी ट्रॅफिक जॅम्स अवॉइड करायचे असतील तर. तोबा डंपर चाललाय, टू व्हीलर घालतायत कशाला. आता आपण जे बघितलं हे लाईव्ह होतं, आमच्या डोळ्यात देखतच घडलं हे. आणि मे बी एक मोठा ऍक्सिडेंट झाला असता. आणि खरं सांगायचं मित्रांनो तर काही महिन्यांपूर्वीच याच भागात एक भयानक ऍक्सिडेंट झाला होता. एका मुलीचा जीव गेला होता. त्यातून जरी तुम्ही अजून काही शिकला नसाल तर प्लीज शिका, गाड्या नीट चालवा. एवढंच बोलून मी हा व्हिडिओ इकडे थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.